सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी आपल्याला असं वाटलंय का की घरात एक अद्भुत शांतता, एक पवित्र कंपन जाणवते. देवघरातला दिवा सतत शांतपणे जळतोय, घरात सुगंध दरवळते. हे सगळं योगायोग नाही, कारण ही आहेत कुलदेवतेच्या वासाचे पवित्र संकेत. होय, ज्या घरात कुलदेवता वास करते ते घर पवित्र तीर्थासारखं बनतं. अशा घरावर देवतेची अखंड कृपा राहते. सुख, आरोग्य आणि समृद्धी कायम टिकते. आज आपण जाणून घेऊ या कुलदेवता घरात वास करत असल्याचे जे संकेत कोणते आहेत, त्यामागचं पौराणिक महत्त्व काय आहे आणि हे सर्व आपल्या आयुष्यात कसं शुभत्व आणि संरक्षण देतं. चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया कुलदेवतेच्या वासाच्या या दिव्य रहस्याची ओळख. स्कंद पुराणात सांगितलेलं आहे, ज्या घरात नित्य देव भक्तिभावाने अर्चना आणि सतत दीप प्रज्वलन होतं त्या घरात देवता स्वतः वास करते. त्याचप्रमाणे देवी भागवत पुराणामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, जिथं भक्तीनं देवीचं स्मरण होतं त्या घरात ती स्वतः उपस्थित असते. त्याच्यामध्ये देवी भागवतमध्ये नवम स्कंदामध्ये देवीच्या विविध रूपाचे वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की ज्या घरात देवीची नित्य अर्चना, दीप प्रज्वलन आणि स्तोत्र पठण होते तिथे देवीचा वास होतो. हे कुलदेवतेच्या वासाशी जोडलेले मानलं जातं. देव देवता वास करणं म्हणजेच कुलदेवता वास करणं. ग्रहसूत्रे आणि स्मृती ग्रंथ येथे सुद्धा कुलदेवताची अर्चना हा प्रत्येक संस्काराच्या आधी करण्याचा निर्देश आहे. म्हणजे कुलदेवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून ती घरातच स्थिरावलेली मानली जाते. आपण जाणून घेऊया या पवित्र शुभ संकेत जे दर्शवतात की आपल्या घरात आता कुलदेवतेचा वास झालेला आहे. ते कोणते पवित्र संकेत? तर पहिला संकेत आहे, जेव्हा घरात नेहमी शांतता, प्रसन्नता जाणवते, वाद, राग आणि दुःख दूर होतं आणि मनात एक अनोखी शांती अनुभवायला मिळते, म्हणजे मनशांती होते, तेव्हा समजायचं की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर आहे आणि कुलदेवता आपल्या घरात वास करत आहे. त्याच्यानंतरचा संकेत आपण बघूयात की देवघरातील दिवा दीर्घकाळ शांतपणे अखंड जळत राहतो. ना वारा ना व्यक्ती तरीही तो स्थिरतेने प्रकाश देतो. हा दिवा म्हणजे कुलदेवतेच्या उपस्थितीचे जिवंत चिन्ह आहे. त्याच्यानंतरचा आपण संकेत बघूया की घरामध्ये किंवा देवघरात अचानक फुलांचा, चंदनाचा किंवा धूपाचा दिव्य सुगंध पसरतो. आपण फुलं वासाचे जरी वाहिले नाही तरी एक वेगळाच सुगंध आपल्याला जाणवतो. त्या क्षणी मन आपलं अगदी शांत होतं. हा सुगंध म्हणजे देवीची सूक्ष्म उपस्थिती आहे. त्याच्यानंतरचा आपण संकेत बघूयात की स्वप्नामध्ये आपल्या मंदिर, प्रकाश, पवित्र नदी किंवा स्वतः कुलदेवताचे दर्शन घेतो आहेत. मंदिरातली घंटा, ह्या स्वप्नाचा अर्थ असा होतो की देवता आपल्याशी संवाद साधत आहे. त्याच्यानंतरचा आपण बघूयात की आपल्या घरामध्ये जे झाडं असतात फुलांचे, त्यांना कधी फुलं समजा येत नाहीत, पण एकदमच असा बहर येतो फुलाचा, तर पाहून आपण समजून घ्यायचं की कुलदेवता आपल्या घरात वास करत आहे. त्याचा शुभ संकेत आहे. म्हणजे आपल्या घरातल्या झाडांना बहार येणे फुलांच्या, हे सुद्धा शुभ संकेत आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये अशा चांगल्या गोष्टी घडू लागतात, अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारतं आणि अचानक शुभ प्रसंग घडतात. हा स्पष्ट संकेत असतो की कुलदेवता आपल्या घरात वास करत आहे. आणि असं वास आणि कुलदेव अजून काय संकेत आहेत की एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये न होणारी गोष्ट, म्हणजे खूप दिवसापासून आपण कष्ट करतोय पण ते त्याला यश येत नाही, अचानक आपल्या प्रयत्नाला यश येणं, कष्ट केल्यावर आपल्याला यश येणं, हे सुद्धा एक कुलदेवतेच्या वास होण्याचं एक संकेतच आहे. त्याच्यानंतरच आपण हे कुलदेवता अजून म्हणजे काय, मी आधीच सांगितले की आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते, सकारात्मक बदल होतो. आणि हे कुलदेवतेचा वास जर झाली तर त्याचे काही फायदे पण असतात आपल्या ह्याच्यामध्ये, जीवनामध्ये काय काय फायदे होतात त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की आपल्याला कुलदेवतेचा वास आपल्या घरात होत झाला तर एक दिव्य ऊर्जा आणि कृपाशक्ती वाहत असते आणि कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याच्यानंतरचा आपला फायदा आहे की संरक्षणाचं कवच होतं. नकारात्मक शक्ती, वाईट स्वप्न, अशुभ घटना घरापासून दूर राहतात. म्हणजे आपल्या घराचं एक संरक्षण कवचच निर्माण होतं. आणि घरामध्ये शांतता, एकता, समाधानाचं वातावरण निर्माण होतं. म्हणजेच शांती आणि समाधान मिळतं.
कुटुंबातील सदस्यांचं देवभक्ती वाढते, म्हणजे आध्यात्मिक उन्नती होते. घरामध्ये ऐश्वर, आरोग्य आणि मंगल परिणाम दिसून येतात. त्याच्यामुळे काय सुख समृद्धीचा वास होतो. कुलदेवता ही एक देवता तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या कुलाचं रक्षण करते. आपल्या प्रत्येक श्वासातील एक भक्ती आणि घराघरात पसरलेली एक दिव्य अशी ऊर्जा आहे. तिच्या उपस्थितीत घर होतं आपलं मंदिर, मन होतं प्रसन्न आणि प्रत्येक क्षण होतं पवित्र. जेव्हा म्हणून हे संकेत दिसतात तेव्हा भक्तिभावानं म्हणावं, जय माझ्या कुलदेवते, तुझा वास आमच्या घरात सदैव राहो, असं आपण मनापासून म्हणायचं आणि कुलदेवतेला नमस्कार करायचा. हे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं की कुलदेवतेचा आपण दररोज किमान दिवा लावून नमस्कार करायचा. तसं तर कुलदेवतेचं जे कुलदेवता आहे त्याचं त्या दिवशी, आता देवीचं कुलदैवत असलं तर मंगळवार करायचा असतो, किंवा व्यंकटेशाचं कुलदैवत असलं तर शुक्रवार करायचा असतो. तर आपण ज्याचे कुलदैवत जे आहेत त्यांचा तो वार ठरलेला असतो. त्या दिवशी आपण उपवास करायचा आणि देवाला आणि कुलदेवतेला किंवा कुलदेवीला नमस्कार करायचा मनापासून. एवढं जरी केलं तरी कुलदेवता आपलं संरक्षण करते आणि आपल्या पाठीशी उभे राहते. अडचणीमध्ये किंवा आपल्याला काही संकट आलं तर ते तारून निघते. म्हणजे हे कुलदेवता आपलं जर कुलदेवतेचं आपण केलं तर ते आपलं संरक्षण सुद्धा करते आणि आपलं कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घराला आवश्यकच असतो. म्हणूनच म्हणतात की एक कुलदेवतेचे हे जर संकेत आपल्याला दिसले तर आपण आनंदाने देवीला किंवा देवाला नमस्कार करायचा आणि त्या क्षणी आपलं हे घर एक पवित्र तीर्थस्थान बनतं. कुलदेवतेचा वास म्हणजे आशीर्वाद, संरक्षण आणि आंतरिक शांतीचा एक अनुभव असतो. असं हे भक्तिमय व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून ही भक्तिमय दैवी अनुभूती प्रत्येक घरात, प्रत्येक मनात पोहोचेल. जय कुलदेवता, तुझ्या कृपेने आमचं घर सदैव मंगल राहो.